नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आपण बघत होतो आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड हा टॉपिक आहे. त्यासाठी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बाळांनो, आपण ते जर रूल्स सगळे आपल्या लक्षात असतील, आपल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल त्या पूर्ण रूल्सची, बाळांनो त्या रूल्ससाठी ज्या आपण काही ट्रिक्स लागणार आहेत त्या ट्रिक्ससाठी सुद्धा मी एक लेक्चर बनवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या प्लेलिस्टमध्ये चेक केलं ना, तर तुम्हाला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचं पूर्ण जे ट्रिक्स आहेत, जे रूल्स आहेत, ते कसे लक्षात ठेवायचे त्याबद्दल सुद्धा मी एक लेक्चर कंडक्ट केलेलं आहे. आता आपण हा एक्झरसाइज पुढे कंटिन्यू करतोय. तुमचा 1.9 आय होप एक्झरसाइज चालला होता आणि तिथून आपण कंटिन्युएशन करतोय. आता क्वेश्चन नंबर 5 आपण डिस्कस करणार आहे बाळांनो. ठीक आहे, तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट एकदा रीड करा सगळे रूल्स आणि मग या लेक्चरला कंटिन्यू करा. तसं बघितलं तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. बट माझी अशी इच्छा आहे की नुसती व्हिडिओ बघून आत्ता तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होण्यापेक्षा स्वतः आतून आलं पाहिजे की पुढची स्टेप ही असणार सर, त्याच्या पुढची स्टेप ही असणार. आणि हे जर होत नसेल ना बाळांनो, तर याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे, तुमचे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे जे पण रूल्स आहेत ना ते तुमच्या लक्षात नाही आहेत. बाळांनो, ट्रूथ टेबल, बाकीच्या गोष्टी, निगेशन वगैरे या चॅप्टरमध्ये जे पण आहे ते सगळं इझी आणि त्याच्या सगळ्या ट्रिक्स मी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेत. इवन अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटच्या सुद्धा दिलेल्या आहेत. सो आय होप तुम्ही त्या सर्व लेक्चर्स बघून त्या सगळ्या ट्रिक्स शिकून आता इथेपर्यंत आलेला आहात. चला, आपण क्वेश्चन नंबर 5 पासून पुढे जाऊया. ठीक आहे, लक्ष द्या. आता इथे बघा बाळांनो, इथे बघा काय दिलंय क्वेश्चन की बाबा पी ऑर क्यू इम्प्लाइज आर. बाळांनो, तुम्हाला मी नेहमी सांगितलंय की अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करायचंय. तर या LHS ला आपल्याला सिम्प्लिफिकेशन करत जायचं की काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, अजून अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे कोणते रूल्स आपण यूज करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं होतं की ज्या वेळेस स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू मध्ये असतं ना, त्यावेळेस एक लक्षात घ्या, पी इम्प्लाइज क्यू ला कधी पण लाडाने त्याच्या घरी काय म्हणतात, म्हणजे त्याच सेम रूप काय आहे तर निगेशन पी और क्यू. नेहमी लक्षात घ्या, पी इम्प्लाइज क्यू ला दुसरं नाव आहे निगेशन पी और क्यू. मग सर या गोष्टीला इथे आपण याला पी समजतोय, राईट, याला पी समजतोय, याला क्यू समजतोय आणि याला या पी इम्प्लाइज क्यू निगेशन पी और क्यू मध्ये आपण लिहू शकतो का? येस. तर ते कसं लिहायचं, इथे बघा, निगेशन पी और क्यू आपण याला पी समजलाय म्हणजे या कंप्लीट गोष्टीला इथे ऍज इट इज आपण निगेशन पी घेतला. येस सर, निगेशन पी घेतला. त्याच्यानंतर ऑर आणि इथे क्यू, क्यू म्हणजे आपला आर आहे तर त्याला आर ला ऍज इट इज पुट केला. येस सर, ठीक आहे. आता आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो. बाळांनो मला सांगा, इथे निगेशन ऑफ पी काय होणार, निगेशन पी होणार. ऑरचं काय होणार, अँड होणार. क्यूचं काय होणार, निगेशन क्यू होणार. बाकी ऍज इट इज तसंच राहणार. बाळांनो मी इथं पुढे लिहू शकतो का डी मॉर्गन्स लॉ? येस सर, डी मॉर्गन्स लॉ, ऍज पर डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. आता बाळांनो आता याला अजून सिम्प्लिफिकेशन काय होऊ शकतं का, याला अजून काय आपण बनवू शकतो का? काय नाही बनवू शकत सर, आपलं जास्तीत जास्त LHS साइड हीच येऊ शकते. ठीक आहे. आता आपली ही जी LHS साइड आहे कशी आली परत एकदा सांगतो. याला आपण या पूर्ण ब्रॅकेटला बाळांनो, या पूर्ण ब्रॅकेटला आपण पी कन्सिडर केला. ठीक आहे, या पूर्ण ब्रॅकेटला आपण पी कन्सिडर केला आणि याला आर ला क्यू कन्सिडर केला, म्हणजे याला पी आणि याला क्यू आणि याला पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्म मध्ये म्हणजे या फॉर्म मध्ये आपण लिहिलं. तर ते लिहिल्यावर असं आलं आणि याला आपण सिम्प्लिफिकेशन केलं ऍज पर डी मॉर्गन्स लॉ आणि याचा आन्सर बाळांनो निगेशन पी अँड निगेशन क्यू और आर आलेला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ठीक आहे सर, हे आन्सर आलं का? नाही बाळांनो, आपल्याला LHS साइड एकदा सॉल्व्ह करायचे. LHS साइड आपल्याला सिम्प्लिफिकेशन करत करत जायचे. आता LHS ची साइड आपल्याला ही आलेली आहे. आता RHS जर हे आलं सॉल्व्ह करत करत तर काय येणार बाळांनो, आपला आन्सर LHS इज इक्वल टू RHS आणि हे गोष्ट आपली प्रूव्ह होणार आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, नेक्स्ट बघा RHS साइड. RHS साइड मी इथे कम्प्लिटली लिहून घेतलेली आहे. RHS साइड ही आहे. बाळांनो इथे तुम्हाला काय वाटतं, सर इथे पण पी इम्प्लाइज क्यू आहे, इथे पण पी इम्प्लाइज क्यू आहे. सर पी इम्प्लाइज क्यू ला फॉर्म असतो निगेशन पी और क्यू. येस बाळांनो, निगेशन पी और क्यू सेम. सर मग मी आता काय करतो की पी इम्प्लाइज आर ला निगेशन पी और आर असं लिहितो. येस बाळा, ठीक आहे. आणि ऍज इट इज अँड मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर ही गोष्ट ऍज इट इज म्हणजे जसं की पी इम्प्लाइज क्यू मध्ये असतं तसं क्यू इम्प्लाइज आर ला आपण काय करणार, निगेशन क्यू और आर. येस सर,
आपण अशा पद्धतीने लिहिली. आता सर याच्यामध्ये काय करता येईल का आपल्याला? बाळांनो बघा, याच्यामध्ये आता एक गोष्ट तुम्हाला इथून पुढची स्टेप आहे ना खूप डेंजर आहे. इथून पुढची स्टेप आहे ना तुम्हाला कळण्यासाठी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शिकणं गरजेचं. सर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो? बाळांनो आठवा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ज्यावेळेस मी शिकवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जी बाहेरची गोष्ट आहे ती काय होते की आतल्या गोष्टी बरोबर डिस्ट्रीब्यूट केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे लक्ष द्या, आता सगळ्या गोष्टी विसरा, आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो हे नीट परत एकदा शिका. हे बघा लक्ष द्या, आता इथे बघा पी आहे, बाहेर ऑर आहे, इथे आतमध्ये अँड आहे, ठीक आहे ना. सर ज्यावेळेस साइन अपोजिट असतो त्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा डिस्ट्रीब्यूट करतो? आता पी ला मला क्यू बरोबर डिस्ट्रीब्यूट करायचंय, तर मी कसं करणार बाळांनो? इथे लक्ष द्या, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू सर. त्याच्यानंतर हे अँड ऍज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर, येस सर. त्याच्यानंतर पी ऑर आर, येस सर. पण सर याचा याच्याशी काय संबंध आहे बाळांनो? एक लक्ष द्या ना, इकडे इकडे हीच गोष्ट इथे बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर जे प्रोडक्ट येतं ते प्रोडक्ट सारखंच आहे ना. इथे बघा आर आर कॉमन आहे, येस सर आर कॉमन आहे. म्हणजे सर याच्यामध्ये काय झालंय? आर डिस्ट्रीब्यूट झालाय का? येस बाळा, याच्यामध्ये आर डिस्ट्रीब्यूट झालाय, ठीक आहे. जर इथे मी कम्युटेटिव्ह लॉ जर यूज केला ना तर इथे आर ऑर निगेशन पी असणार, इथे पण आर ऑर निगेशन क्यू असणार तुमच्या माहितीसाठी. आता इथे आर आहे आणि इथे निगेशन पी आहे असं समजा, ठीक आहे ना. तर आता आर ला डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला, तर आर ला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काय होणार बाळांनो? आर आपण बाहेर काढणार ऍज इट इज कॉमन, मधलं चिन्ह ऑर, ठीक आहे. आता हे जे अँड आहे ह्या दोघांमधलं आहे, निगेशन पी आणि निगेशन क्यू, जे अनकॉमन गोष्टी आहेत. आता बघा ना इथे पण हे जे अँड होतं हे नॉन कॉमन गोष्टींमधलं चिन्ह होतं, ठीक आहे ना. आणि तेच आपल्याला कुठे आलं? मध्ये यूज केलं आलं. इथे पण मधलं जे चिन्ह आहे अँड, हे नॉन कॉमन गोष्टी म्हणजे निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये यूज होणार, आणि हे जे कॉमन मधल्या गोष्टी आहेत ते बाहेर येणार, म्हणजे आर ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. सर ही बाजू काय झाली? ही बाजू आपली झाली बाळांनो आर एच एस, आर एच एस झाली. सर आपला एल एच एस इज इक्वल टू आर एच एस झालेला आहे का? एकदा चेक करूया बाळांनो. आता एल एच एस साइड आपली काय आली होती बघा. एल एच एस साइड बाळांनो आपली आली ती निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर आर, ठीक आहे. आणि आपली आता आर एच एस काय? सेम आहे सर, ठीक आहे. आता इथे जर मला अजूनच एकदम छान पद्धतीने लिहायचं असेल तर मी अजून एक स्टेप वाढवू शकतो, कम्युटेटिव्ह लॉ करू शकतो. जसं की त्या साईडला ही बाजू तिकडे होती आणि ही बाजू इकडे होती, काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही सर. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इथे प्रूव्ह झालेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट बाळांनो, आता नेक्स्ट पॉईंट बघा. इथे बघा, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल शो दॅट, म्हणजे बेसिकली सर आपल्याला परत एकदा तेच करायचंय. सर काय करायचंय? परत एकदा आपल्याला बाळांनो तेच सॉल्व्ह करायचे क्वेश्चन की बाबा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. बाळांनो मला सांगा, आता पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू ला मी अशा पद्धतीने लिहू शकतो का? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, येस सर लिहू शकता. बिकॉज पी डबल इम्प्लाइज क्यू ला शॉर्टकट आहे किंवा त्याचाच लॉंग फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, ठीक आहे, येस सर. आता सर या गोष्टीमध्ये लिहिल्यानंतर काय करायचं? सेम बाळांनो तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पी इम्प्लाइज क्यू मध्ये आपल्याला आन्सर आलंय त्याच्यात जास्तीत जास्त आपण काय करू शकतो? निगेशन पी ऑर क्यू. हे बघा आता तुम्हाला आहे ना एकदम सिंपल गोष्ट करून सांगतो, कारण की काय काय मुलांना आहे ना असं वाटत असेल सर तुम्ही इथे डायरेक्टली स्टेप बाय स्टेप करताय, आम्ही ब्लँक होतोय, आम्हाला माहितच नाही नेक्स्ट स्टेप कशी करायची. एक गोष्ट एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो, ठीक आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर त्याला पी इम्प्लाइज क्यू मध्ये आणा. पी इम्प्लाइज क्यू मध्ये कसं आणणार? कारण पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, त्याचं फुल फॉर्म काय होणार? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. कळतंय? सिंपल. आता काय करायचं की जेव्हा एखादी गोष्ट पी इम्प्लाइज क्यू मध्ये आली आहे तर त्या पी इम्प्लाइज क्यूचं एक जो दुसरं टोपण नाव आहे म्हणजे काय? निगेशन पी ऑर क्यू, त्या फॉर्म मध्ये त्याला आणायचं. येस सर, त्या फॉर्म मध्ये आम्ही आणलं. आता याला पी इम्प्लाइज क्यू ला निगेशन पी ऑर क्यू, निगेशन क्यू ऑर पी. सर दरवेळेस हेच करायचं का? येस, दरवेळेस हेच करायचंय तुम्हाला. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स मध्ये पी इम्प्लाइज क्यूचं टोपण नाव आहे निगेशन पी ऑर क्यू, याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या गोष्टी आणाव्या लागतात. ओके सर, 100%. सर मग आता त्याच्यानंतर काय करायचं बाळांनो? तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणते लॉ यूज करू शकता माहिती का? डिस्ट्रीब्युटिव्ह, कम्युटेटिव्ह लॉ. सर हेच लॉ यूज करायचे का बाळांनो? 100% डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखा तुम्हाला यूज करावा लागणार आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्ही जरा नीट व्यवस्थित शिका, उलटा पलटा दोन्ही साइडनी शिका. कळतंय का? आता लक्ष द्या बाळांनो इथे. आता इथे बघा, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. बाळांनो मला सांगा, आता या केसमध्ये
आतमध्ये जे पण साईन आहे आणि बाहेरचं साईन आहे ते वेगवेगळं आहे. मग सर मी इथे काय करू शकतो बाळांनो, मी इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो का? येस करू शकतो. सर कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचंय? आता या केसमध्ये ना बाळांनो, ह्या कंप्लीट गोष्टीला तुम्ही पी समजा, पी अँड आणि आतमधला ब्रॅकेट आहे बघा हे. आता या गोष्टीला मला या गोष्टी बरोबर डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे या ॲज कम्प्लीट या गोष्टीला मी घेणार इथे ॲज इट इज ठेवणार आणि आतमधला ब्रॅकेट मधला गोष्ट घेणार निगेशन क्यू. या दोघां अनकॉमन गोष्टीची गोष्ट आपण बाहेर ठेवतो आणि परत वापस याला ॲज इट इज उचलणार इथे ठेवणार आणि आतमधली गोष्ट इथे घेणार. कळलं का? म्हणजे मी याला डिस्ट्रीब्यूट केलंय. सर कुणाला डिस्ट्रीब्यूट केलंय? सर याला डिस्ट्रीब्यूट केलंय. ओके बाळांनो, सर असं डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर काय होईल का बघू ना आपण आता. नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा, आता आपण काय करणार आहे बघा. नेक्स्ट स्टेप, आता आपण लास्टला कुठे होतो बाळांनो? इथे. यामध्ये काय केलं आपण? निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन अँड पी. आता या गोष्टीला आपण वापस एकदा डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे बाळांनो. बघा आता इथे लक्ष द्या. निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन क्यू. ठीक आहे सर, हे कसं काय केलेलं आहे बाळांनो? तिथे बघा लक्ष द्या काय लिहिलंय? निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. या गोष्टीला या गोष्टी बरोबर आपण डिस्ट्रीब्यूट केले, म्हणजे बेसिकली या गोष्टीला या गोष्टींमधल्या एक एक पार्ट बरोबर आपण डिस्ट्रीब्यूट केले. निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी और क्यू. पुढे बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू और सेम अपोजिट विथ क्यू अँड निगेशन क्यू. आता बाळांनो इकडे बघा, इकडे दुसऱ्या साईडला काय होणार आहे? दुसऱ्या साईडला आपण काय केलंय? निगेशन पी अँड पी और क्यू अँड पी. आता या गोष्टीचं काय होऊ शकतं बाळांनो? निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि क्यू अँड निगेशन क्यू. क्यू अँड निगेशन क्यूचं डायरेक्टली आपण लिहू शकतो सी. सर कसं काय? क्यू अँड निगेशन क्यूचं डायरेक्टली सी लिहू शकता बाळांनो. एक लॉ होता, आठवा तुम्हाला जर आठवत नसेल तर, कॉम्प्लिमेंटरी लॉ. ठीक आहे ना? तर एखादी गोष्ट स्वतः बरोबर निगेशन असेल तर त्याचं आपलं येतं सी. ठीक आहे. आता बाळांनो इथे पण सेम असं काय होतं का चेक करूया आपण. निगेशन पी अँड पी और क्यू अँड पी. ठीक आहे. आता या केसमध्ये हे बघा, स्वतःच्या गोष्टीचं स्वतः बरोबर निगेशन आहे, सी आलं आन्सर. ठीक आहे. आता बाळांनो या गोष्टीचं अजून काय होतंय का चेक करूया आपण, की सी ला आपण 0 मानतो बाळांनो आणि ऑर असेल तर त्याला प्लस मानतो आणि या गोष्टीला एनिथिंग मानतो. सो एनिथिंग प्लस 0 इज ऑलवेज एनिथिंग. ठीक आहे. सो इथे आपला आन्सर आलं एनिथिंग. सेम विथ दिस 0 प्लस एनिथिंग बाळांनो काय येतं? एनिथिंग. ठीक आहे सर. आता या गोष्टीला काय करता येईल का? या गोष्टीला आपल्याला बघा, आपल्याला काय करता येईल? कम्युटेटिव्ह लॉ करता येईल. कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? इकडची गोष्ट फक्त इकडे घेणे. ठीक आहे. आपण ॲज इट इज या गोष्टीला इथे घेतलेलं आहे. और इथे बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. आता याच्या पुढे काय करायचंय? सर आपण आता कम्युटेटिव्ह लॉ केला. या कम्युटेटिव्ह लॉ नंतर पुढे काय करायचंय? कम्युटेटिव्ह लॉ नंतर बाळांनो आपल्याला इथे एकदा इथे कम्युटेटिव्ह लॉ यूज करायचा आहे आणि आपल्याला गोष्ट तयार आहे क्यू अँड पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना सर? क्यू अँड पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू अजून एकदा कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो का? गरजच नाहीये, बिकॉज बघा आपली LHS बाजू आणि आपली RHS बाजू इक्वल झालेली आहे. ठीक आहे. आपली काय म्हणते RHS बाजू? पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे बघा, पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. तुम्ही इथे एकदा कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर डायरेक्टली LHS इज इक्वल टू RHS झालेलं आहे आन्सर. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. पुढे जाऊया. युजिंग द अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. परत एकदा बाळांनो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. प्रूव्ह दॅट. बघा, पी अँड क्यू और आर और निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी इज इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे बेसिकली आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे आणि या पार्टचा आन्सर पी आणायचं आहे. कसं आणणार पी? काय करू शकतो विचार करा. आता या केसमध्ये ना मी काय केलं की ॲज इट इज या गोष्टीला खाली लिहिलं, फक्त या गोष्टींमध्ये ब्रॅकेट केलं. त्याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. काय म्हणतात? असोसिएटिव्ह लॉ. ही स्टेप असोसिएटिव्ह लॉ.
आय होप तुम्हाला कळाली असेल. काही नाही, ऍज इट इज मी खाली लिहिलंय आणि या दोन गोष्टींना ब्रॅकेट केलेलं आहे. या दोन गोष्टींना काय केलंय, ब्रॅकेट केलेलं आहे. पुढे बघा मी काय करतो. पुढे आता त्याच्यामध्ये बाळांनो बघा आपण अजून त्याच्यामध्ये काय करू शकतो. तर आता सर याच्यामध्ये ना आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. सर इथे मी काय केलंय, कम्युटेटिव्ह लॉ. सर कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय केलंय तुम्ही बाळांनो, निगेशन पी ला इकडे घेतलंय, निगेशन आर ला तिकडे घेतलंय. बघा निगेशन क्यू ला इकडे घेतलंय अँड निगेशन आर ला इकडे घेतलंय. ठीक आहे. सो बेसिकली मी कोणता यूज केलाय, कम्युटेटिव्ह लॉ. ऍज इट इज मी खाली घेतल्यात गोष्टी आणि फक्त आता इकडचं इकडे इकडचं इकडे म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा आता बाळांनो आपण काय यूज करणार आहे. आता याच्यामध्ये बाळांनो आपल्याला काय यूज करता येईल, तर परत एकदा आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज करतोय. सर आता ऍज इट इज इकडचा पी इकडे घेतोय आणि हा पूर्ण टेबल तिकडे घेतोय. ऍज इट इज आपण काय सॉल्व्ह केलेलंच नाहीये, आपण फक्त त्याची अरेंजमेंट रिअरेंजमेंट करत बसलोय आता. ठीक आहे. चला पुढे बाळांनो. आता बघा पुढे आपण काय करू शकतो, पी अँड क्यू और क्यू अँड निगेशन पी. आता आपण बेसिकली काय केलं बाळांनो माहिती का, याच्यामध्ये जे निगेशन आहे ना, इथे निगेशन आहे ना, या निगेशनला आपण बाहेर घेतोय आणि आतमध्ये काय असणार. फॉर एक्झाम्पल आता इथे जर बाहेर निगेशन असेल तर आतमध्ये क्यू असणार ऍज इट इज, राईट. अँडच्या जागी ऑर असणार आणि इथे आर असणार. ठीक आहे, राईट. आता ज्यावेळेस याला निगेशनचा इफेक्ट लागेल तेव्हा हे आन्सर असणार निगेशन क्यू अँड निगेशन आर. तेच आपण फक्त निगेशनला कॉमन बाहेर काढलेलं आहे आणि डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. डी मॉर्गन्स लॉ आपण यूज केलेला आहे, अँडचं ऑर झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढे काय करू शकतो सर आपण याच्यामध्ये, पुढे आता बाळांनो आपल्याला काय कॉमन दिसते बघा आणि काय करू शकतो. सर पी अँड बघा, पी अँड आहे, गोष्टी बाकीच्या ऍज इट इज आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करू शकतो. येस बाळांनो, पी अँड कॉमन असल्यामुळे पी अँड ला बाहेर काढला आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये क्यू और आर ला इथे घेतला, और ऍज इट इज, ठीक आहे, और ऍज इट इज आणि त्याच्यानंतर निगेशन क्यू और आर ला इथे घेतलेला आहे. ठीक आहे. आता बाळांनो लक्षात घ्या, इथे कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज करू शकतो आपण. बघा क्यू और आर और निगेशन क्यू और आर, याचा आन्सर काय येतो बाळांनो, टी येतो. ठीक आहे. आणि आता जेव्हा कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज आपण करतो त्यानंतर पी अँड टी, आन्सर येतं पी बाळांनो. ठीक आहे, आन्सर येतं पी. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम्स आहेत ना बाळांनो, तुम्ही किती पण ट्राय करा, तुम्हाला जोपर्यंत तुमचे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट क्लिअर नसतील तोपर्यंत हे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळणं खूप अवघड आहे. ठीक आहे. बेसिक पूर्ण मॅथ्स मध्ये आहे ना हीच एक गोष्ट आहे जी खूप जास्त काय म्हणतात त्याला, लेंदी आणि टाइम कन्झ्युमिंग आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त थोडंसं डोकं लावायचं. पूर्ण या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पार्ट असेल तर हाच आहे. सर पण याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, तुम्हाला याच्यातून वेज काढण्यासाठी आहे ना तुम्हाला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट कंप्लीट लक्षात पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या व्हिडिओज बघून फायदा आहे तुम्हाला, नाहीतर मग तुम्हाला कन्फ्यूजन, सॉल्यूशन कुछ पता नहीं. ठीक है, सॉल्यूशन जो मिले तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. ठीक है, असं होऊन जाईल. ठीक आहे. चला पुढे. आता वापस सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बाळांनो, सेकंड नंबरचा खुंखार प्रॉब्लेम. ठीक आहे, लक्ष द्या. आता हा काय म्हणतोय बाळांनो, सेम आपल्याला LHS इज इक्वल टू RHS करायचंय. ही कंप्लीट LHS साइड आहे. आपल्याला याला कशा बरोबर आणायचंय, तर पी और निगेशन क्यू बरोबर आणायचंय. सर कसं आणणार आपण, लक्ष द्या ना. आता इथे बघा अँड आहे, मध्ये ऑर आहे, इकडे अँड आहे. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस अँड असेल, बाहेर ऑर असेल, त्यावेळेस आपण कोणता लॉ यूज करू शकतो. सर तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकता. सर पी अँड ला कॉमन काढा, क्यू और निगेशन क्यू ला बाहेर ब्रॅकेट मध्ये घ्या. येस बाळांनो, सेम इकडेच्या गोष्टीमध्ये बघा, इकडे काय करता येईल का, काहीच नाही सर, इकडे ऍज इट इज आपण ठेवणार. ठीक आहे. आता बाळांनो एक स्टेटमेंट जे स्वतः बरोबर निगेशन असेल तर त्याचं होतं, ऑर असेल तर टी. ठीक आहे. सेम इकडे बघा, इकडे काय करता येईल, काहीच नाही करता येईल सर. मग आता याचं काय होणार, पी अँड टीचं सर स्वतः पी राहतो, बरोबर आहे, आणि इकडे निगेशन पी और सॉरी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करता येईल, पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. पी और निगेशन पी मध्ये अँड ऍज इट इज, इकडे पी, हा पी और ऍज इट इज आणि निगेशन क्यू. ठीक आहे. आता इथे काय झालंय बघा, पी और निगेशन पी अँड पी और निगेशन क्यू. सर आता इथे पी और निगेशन पी आहे, याचं काय होणार बाळांनो, सेम बाळांनो एकच गोष्ट होणार, इथे टी होणार आणि त्याच्यानंतर राहणार
पी ऑर निगेशन क्यू. पी ऑर निगेशन क्यू राहिल्यावर काय होणार बाळांनो, याचं फायनल आन्सर येणार पी ऑर निगेशन क्यू. सर तिकडे काय, तिकडे निगेशन क्यू ऑर पी असेल आय गेस, चेक करू एकदा आपण. सेम आहे बाळांनो, पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. सो बाळांनो आता जो लास्टचा थर्ड प्रॉब्लेम आहे ना, तो मी तुम्हाला आज होमवर्क साठी देणार आहे, तो मी सॉल्व्ह करणार आहे बाळांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण तुमचा सगळ्यात जास्त फायदा तेव्हा होईल, मी पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, की तुम्ही जर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट ची व्हिडिओ माझी बघितली असेल, त्याच्यामध्ये मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत कसं लक्षात ठेवायचं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. ती अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटची व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या व्हिडिओजवर या. त्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही एका रफ पेजवर आहे ना, मी जसं सॉल्व्ह केलेत ना, तर तशा सॉल्व्ह तुम्हाला करता येतात का हे चेक करा. कारण तुम्ही जर स्वतःहून प्रॅक्टिस नाही ना केली, तुम्ही नुसतं व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप कन्फ्यूज करतील. तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, एक गोष्ट सिंपल सांगतो तुम्हाला. जसं की आता सपोज एखाद्या प्रॉब्लेम मध्ये पी अँड क्यूच्या फॉर्मॅटमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, सर पी अँड क्यूच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे नुसतं पी इम्प्लाइज क्यू नाही देणार, ते काहीतरी असं बनवतील की सपोज एक एक्झाम्पल पी, आता हा पण पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्मॅटमध्ये, किंवा याच्यामध्ये असं काहीतरी करतील की बाबा सपोज एक एक्झाम्पल हा पण एक प्रकारे पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्मॅटमध्ये. सर पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आता याला मी पी समजू शकतो, याला क्यू समजू शकतो, मग हा पी इम्प्लाइज क्यू झाला ना. मग याच्यामध्ये मी कोणता रूल वापरू शकतो की पुन्हा एकदा सर निगेशन पी ऑर क्यू, मग पुन्हा मी आता याला निगेशन लावणार, मग याचं काय होणार. अशा पद्धतीने विचार तुम्हाला करावा लागणार बाळांनो. तुम्हाला 2-3च गोष्टी आहेत, त्याच गोष्टी सगळीकडे ऍप्लिकेबल होतात. पहिली गोष्ट पी इम्प्लाइज क्यूचा तो रूल, पी इम्प्लाइज क्यूला काय म्हणतात टोपन मध्ये की काय म्हणतात सर निगेशन पी ऑर क्यू, हा एक रूल सारखा. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, तुम्ही मी सांगतो तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि ह्या गोष्टी, या गोष्टींचं फक्त परिपक्व तुम्ही डोक्यात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक जमतील, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक प्रूव्ह होतील. LHS इज इक्वल टू RHS सगळ्या गोष्टी प्रूव्ह होतील. सो आय होप तुम्हाला कळालं असतील गोष्टी आजच्या मी शिकवलेल्या. ठीक आहे, आज मी फक्त तो फास्ट मध्ये एक्सरसाइजेस रिवाइज करून घेतलेला आहे. आज मी जास्त असं काही नवीन तुम्हाला शिकवलेलं नाहीये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. सो नमस्कार.